बिग बॉस मराठी सुरू होऊन आता 4 दिवस पूर्ण झाले आहेत आणि चौथ्याच दिवशी घरामध्ये सगळ्यात मोठा धमाका झालाय. पहिल्या दिवशी पाणी गेलं, दुसऱ्या दिवशी बेड गेला, आता चौथ्या दिवशी नॉमिनेशन समोर येऊन ठेपलंय. बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये आज तुम्ही पाहाल की नॉमिनेशन कार्याला शुभारंभ होणार आहे. याबाबतचा प्रोमो काल रात्रीच आउट झालाय. नॉमिनेशनची तोफ असं या पहिल्या नॉमिनेशन कार्याचं नाव असणार आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्याला घराबाहेर काढण्यासाठी बिग बॉसने नॉमिनेशनची तोफ गार्डन एरियामध्ये आणून ठेवली आहे. पहिल्याच कार्यादरम्यान कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि हिंदी मनोरंजन सृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. खरं तर पहिल्या 2 दिवसातच निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यामध्ये खडाजंगी माजली होती. खरं तर निक्की तांबोळी टार्गेट घेऊन आली आहे, त्यामुळे अंकिता वालावलकर ही तिच्या निशाण्यावर होतीच. आता फक्त निमित्त मिळाले. टास्कसाठी भिडताना अंकिता आणि निक्कीमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झालेली पाहायला मिळेल. या राडा दरम्यान 2 सदस्य त्यांचा टास्क कसा पूर्ण करतात हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. बिग बॉस मराठीच्या या नव्या सीझनमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये कोण सेफ होणार आणि कोण नॉमिनेट या सगळ्याचीच उत्सुकता आता लागून राहिली आहे. एक घर 100 दिवस आणि 16 स्पर्धकांचा प्रवास अखेर 2 वर्षानंतर सुरू होतोय. त्यामुळे मनोरंजनाची मेजवानी चांगलीच चाखायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं, निक्की आणि अंकिता यांच्यामध्ये कोण वरचढ ठरेल? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.